भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या रत्नांना प्रथमतः अभिवादन करून आज या ठिकाणी बुद्ध रूपाची स्थापना आपण करत आहोत। खरं तर आपल्याला या औरंगाबाद शहरामध्ये यामध्ये आपल्याला बुद्ध मूर्तीची स्थापना करणं हे गरजेचं होतं। 15 दिवसामध्ये ही बुद्ध मूर्ती तयार करून, खरं तर ही बुद्ध मूर्ती नागपूरकडे होती आणि नागपूरकडून तिची ऑर्डर होती, परंतु त्यांना सांगितलं की आम्हाला अशी बुद्ध मूर्ती हवी आहे आणि या बुद्ध मूर्ती स्थापना इथे करायची आहे। तर त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विलंब न लावता त्यांनी आपल्याला या बुद्ध मूर्तीची पैसे जरी आपण दिले, पण बुद्ध मूर्ती 15 दिवसात 8 दिवसात होत नाही। पैसे देऊन आपण त्याला पैसे देऊन विनंती केली तरी ही बुद्ध मूर्ती आपल्यापर्यंत पोहोचत नव्हती। परंतु मी त्यांना सांगितलं की आमचे 200 उपासक आहेत आणि त्यांच्यासाठी ही बुद्ध मूर्ती हवी आहे, तुम्हाला काय लागत असेल तर द्या। त्यांनी मागितले तेवढे आम्ही त्यांना पैसे दिले। आम्ही त्यांना कमी करा जास्त करा असं काहीच म्हटलं नाही। प्रियजनो, या मूर्तीचा ओठा बनवण्यासाठी आमचे जोगेंद्र तायडे भाऊंनी ऑनलाईन पैसे टाकल्यानंतर मी मुंबईकडे होती मंत्रालयामध्ये, पैसे तर आले, काम करायचं आहे। मी त्यांना सांगितलं की आपल्याला बुद्ध मूर्तीचं काम 4 दिवसात व्हायचं आहे, मला 3 दिवस लागतील मुंबईहून यायला। त्यांनी त्यांच्या पायाची तमा न करता, मजूर तर निश्चितच होते, परंतु टू व्हीलरवर तुम्हाला माहित आहे पायी चालता येत नाही। टू व्हीलरवर त्यांनी मटेरियल आणलं। 3 दिवस मात्र घरी झोपलेले होते पायामुळे, परंतु मात्र बुद्ध मूर्तीचा ओठा हा मात्र रात्री 2 वाजता बुद्ध मूर्तीची स्थापना करून आमचे सचिन भाऊ असतील, सुरेश असेल, अनिकेत असेल, त्यांचे मित्र असतील, रात्री 2 वाजेपर्यंत प्रकाश असेल, हे सर्व लोक, संकेत, नीतू यांनी सर्वांनी मात्र इतकी मेहनत घेतली यासाठी। त्याच्या जास्त जोगेंद्राने मेहनत घेतली आणि त्यांनी हा ओठ्याची कामगिरी केली। मी जाधव परिवारातर्फे जोगेंद्राला, त्याच्या परिवाराला धन्यवाद देतो की हिरारीने काम करून 8 दिवसात ही बुद्ध मूर्ती या ठिकाणी बसवण्याची संधी आम्हाला त्यांनी लाभून दिली। जाधव परिवारातर्फे त्यांना धन्यवाद देतो आणि असंच भीमटेकडीचं काम आठवड्यात केलं पाहिजे, कारण भीमटेकडीचं नंदनवन करत असताना आता जाधव परिवाराने मूर्ती दान दिली, आपल्याला ओठा दान दिला, त्या मूर्तीची सजावट, त्याला गिरील लावायचे आहेत, त्याला फरची लावायची आहेत, हे सर्व काम आपण करूयात। आपण सर्व दानदात्याच्या दानातून करूया। ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी एक घ्यायचं। इथं पूल पण आपण तयार करूया। तिकडून येताना तुम्हाला याच्यामध्ये बोट पण असली पाहिजे, तुम्हाला फिरताना बोट पण भेटली पाहिजे। बुद्ध मूर्ती बसवण्याचा उद्देशच तो आहे की औरंगाबाद शहरात हैदराबाद सारखा सीन असला पाहिजे आणि म्हणून आपण सर्वजण या दानामध्ये, जाधव परिवाराने दान देऊन मोकळे झाले, दान दिलं, त्यांचं पुण्यकर्म झालं, परंतु आपल्याला याला कसं सजवायचं आहे हे सर्वांचा सहभाग असणं फार महत्वाचं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण मिनी हैदराबाद, आपलं तिथलं मिनी हैदराबाद आपण या भीमटेकडी परिसरात करूया। आपण सर्वजण माझ्या सोबत आहात। येत्या 2026 मध्ये जागतिक परिषद आहे आणि त्या जागतिक परिषदेमध्ये असंच सरप्राईज तुम्हाला न भूतो न भविष्य, असं जागतिक परिषदेमध्ये फार सुंदर तुम्हाला सरप्राईज मी देणार आहे। तेव्हा बघताना तुमच्या डोळ्यातले आसू येतील, माझ्या डोळ्यातून आसू येतील, कारण बऱ्याच दिवसाचा उद्देश आहे आणि तो सफल होण्यासाठी बराचसा वेळ लागतो। कारण बाबासाहेब एवढे सोपे नाहीत, बुद्ध एवढे सोपे नाहीत। हे करताना आमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आता सकाळी, तो इथंच आला होता, इथूनच ते चिवर देणं, हे देणं, ते देणं, म्हणजे बुद्ध काय एवढे साधी गोष्ट नाही, फार कठीण आहे, परंतु त्यांच्या प्रती आपली श्रद्धा असणं फार गरजेचं आहे, त्यांच्या प्रती आत्मीयता असणं फार गरजेचं आहे। म्हणून आज या ठिकाणी जे जाधव परिवाराने कुशल आणि पुण्यकर्म केलं, मी जाधव परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं। जोगेंद्र तायडे त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो। आमचे सर्व तरुण टीम आहे, अशा सर्व तरुण टीमला आम्ही धन्यवाद देतो, मंगल कामना देतो आणि आपल्या सर्वांनी आज बुद्ध मूर्तीचे साक्षीदार आहात, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, मंगल कामना देतो आणि या ठिकाणी आशीर्वाद गाथेने या दानदात्याचं पुण्यकर्म असत अर्जित असोत, बाबांच्या 4 महाभूताला आणि 5 उपादास्कंदाला सुगती मिळो असं मी रामरावजी जाधव ईश्वरकर यांच्या प्रती मंगल कामना करतो। गुरुपौर्णिमेचं अर्थातच आषाढी पौर्णिमा, बौद्ध धर्मामध्ये याला आषाढी पौर्णिमा म्हणतात। आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा वर्षवास कालखंड बौद्ध उपासक उपासिकांचा, भिक्खू आणि भिक्खुनी संघाचा असतो। बौद्ध धर्मामध्ये या आषाढी पौर्णिमेला अतिशय महत्वाचं स्थान आहे। या आषाढी पौर्णिमेपासून सर्व भिक्खू आणि भिक्खुनी संघाचं 3 महिन्याचे उपोषित व्रताचं पालन करतात आणि या 3 महिन्याच्या उपोषित व्रतामध्ये उपासक उपासिकांना पुण्यकर्म अर्जित करण्याची संधी मिळते, म्हणून या वर्षवासला अतिशय महत्वाचं स्थान आहे। त्याही पलीकडे ईश्वरशांती बुद्धविहार भीमटेकडी या ठिकाणी आपण सकाळपासून या भीमटेकडी परिसरामध्ये भगवंताची महापूजा करून
बुद्धगावून आणलेल्या बोधिवृक्षांची महापूजा केली। त्याचबरोबर 2025 बोधिवृक्ष या ठिकाणी लावण्यात आलेत आणि त्याही पलीकडे औरंगाबाद शहरात महाराष्ट्रात अशी बुद्धमूर्ती आपण या भीमटेकडी परिसरात एक 15 फुटाची बुद्धमूर्ती, चालती बुद्धमूर्ती, बाबासाहेबांना जी लाईक होती, बाबासाहेबांना जे आवडत होतं की बाबासाहेब म्हणत मला चालती बुद्धमूर्ती हवी आहे, मला चालती बुद्ध आवडतात, उघड्या डोळ्याची बुद्ध आवडतात, तशा पद्धतीने त्या चिमची बुद्धमूर्ती आपण या ठिकाणी 15 फुटाची बुद्धमूर्ती आपण या ठिकाणी बसवली। ती बुद्धमूर्ती आमचे महाउपासक अंजलीताई आनंद जाधव किशोरकर कन्नडचे आहेत, त्यांनीही आपल्याला दान दिलेले आहे आणि त्या बुद्धमूर्तीची स्थापना करून आपण या कार्यक्रमात सकाळी 9 वाजतापासून भीमटेकडी या परिसरामध्ये वर्षभराची रेलचेल चालू आहे। उपासकांची अष्टशील घेण्यासाठी खूप मोठी गर्दी होती, मोठ्या संख्येने उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित होते। सकाळपासून आतापर्यंत उपासक उपासिका या कार्यामध्ये सहभागी आहेत। आज उपासक उपासिकांनी अतिशय पुण्यकर्म या ठिकाणी संपादन केलं। त्याचबरोबर आजच्या दिवशी डॉक्टर लाडेकर सर यांनी एक पुस्तकाचं प्रकाशन केलं। त्याचबरोबर दिलीप पवार यांचे पुण्यानुमोदन झालं। त्याचबरोबर यशोदाताई देहाडे यांचं सुद्धा पुण्यानुमोदन या ठिकाणी आपण केलं आणि त्याचबरोबर जाधव साहेब यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ 15 फुटाची बुद्धमूर्ती या ठिकाणी दम्मदान दिले। असं दानकर्म सुद्धा कुशलकर्म सुद्धा या भीमटेकडी परिसरात झाला आणि 2025 बोधिवृक्ष आणि काही इतर झाडं लावून या ठिकाणी आपण आषाढी पौर्णिमा संपन्न करत आहोत। यापुढे आजचं महत्व सांगून पुढच्या उपासक उपासिकांना आपण काय संदेश द्याल आजच्या दिवशी? आजच्या दिवसात एवढंच महत्व सांगू इच्छितो की आजच्या दिवसापासून सर्व उपासक उपासिकांनी आपल्या घरामध्ये बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथाचं पठण केलं पाहिजे। बुद्धाने बाबासाहेबांची पूजन केलं पाहिजे। आपल्या मुलावर बौद्ध संस्कार टाकण्यासाठी दर रविवारी विहारात गेलं पाहिजे आणि बुद्ध आणि धर्मग्रंथाचं वाचन केलं पाहिजे असं आव्हान मी सर्व उपासक उपासिकांना जाहीरपणे आवाहन करतो। महाराष्ट्रातल्या उपासकांनी याचं वर्षभर कालखंडामध्ये याचं पालन केलं पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.